महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या जेनझी फेस्ट हा विशेष युवा महोत्सव काल उत्साहात पार पडला. जल्लोषात आणि हजारो युवक युवतींच्या प्रचंड प्रतिसादात हा उत्सव पार पडला. सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा महोत्सव रात्री 9 वाजेपर्यंत सुरू होता. दिवसभर विविध उपक्रमांमध्ये जेनझी पिढीने मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पुण्यातील जेनझी पिढीच्या आवडीनिवडी आणि अपेक्षांशी जोडणारे उपक्रम राबवण्याच्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार तसेच सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुणे शहरातील सदस्य नोंदणी मोहीम सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर जेनझी युवकांशी थेट संवाद साधण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जेनझी फेस्टमध्ये लाईव्ह म्युझिक, रॉक बँड, रॅप चॅपर, डान्स कॉम्पिटिशन, स्टँड अप कॉमेडी, कम्युनिटी ड्रीमिंग यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले. तसेच मेहंदी, टॅटू, नेल आर्ट यासारख्या मोफत कार्यशाळा, फन गेम्स आणि क्विज कॉन्टेस्ट यांना देखील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभर फर्ग्युसन कॉलेज रोडवर तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान जेनझी पिढीचे आवडते युवा नेतृत्व असलेले अमितसाहेब ठाकरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित हजारो युवक युवतींशी संवाद साधला. अमित ठाकरे यांच्या संवादाला उपस्थित तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जेनझी फेस्टच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधतानाच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादातून एकाच दिवसात तब्बल 2230 युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. जेनझी पिढीचा मनविषयकडे वाढता कल आणि सकारात्मक प्रतिसाद या माध्यमातून अधोरेखित झाला आहे. खूप इच्छा होती तुमच्यामध्ये येऊन ते साजरं करायची. सभासद नोंदणी बाजूला पण मला ह्या फेस्टिवल्समध्ये परत एक कॉलेज स्टुडंटची एक फिलिंग आली असती म्हणून मला यायचं होतं. त्याच्यामुळे सगळे पुण्याच्या सगळ्या विद्यार्थी सेनेचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मी तुम्हाला फक्त शुभेच्छा द्यायला आलोय. बाकी तुम्ही एन्जॉय करा. मला तुम्हाला काही ऍडवाइस द्यायची गरज नाही कारण मला माहिती आहे की तुम्ही या गेल्या 1-1.5 महिन्यात आम्हाला एवढं शिकून गेलाय की मला काही ऍडवाइस द्यायची गरज नाही. मी फक्त तुम्हाला एन्जॉय करताना बघायला आलोय. मी जेव्हा मला जमेल तेव्हा मी नक्की पुण्याला येतो आणि मी सगळ्यांची भेट घेतो.